नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहितीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक कायदेशीर बदलाविषयी बोलणार आहोत जो आपल्यासारख्या सामान्य निर्दोष नागरिकांसाठी एक खूप मोठं सुरक्षा कवच ठरू शकतो. कधी विचार केला आहे आपली काहीही चूक नसताना केवळ कोणाच्या तरी वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा सूडबुद्धीने आपल्याला एखाद्या खोट्या पोलीस केसमध्ये अडकवलं तर? नुसत्या विचारानेच अंगावर काटा येतो नाही का? ही भीती आपल्यापैकी अनेकांना वाटते. पण आता याच भीतीवर कायदा एक मोठा आणि सणसणीत प्रहार करतोय. चला तर मग हा नेमका प्रकार आहे तरी काय हे जरा सविस्तरपणे पाहूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की खोटी तक्रार किंवा फेक FIR ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. अनेकदा याचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला जातो. हो, अक्षरशः एका शस्त्रासारखा. कुणाला तरी मुद्दाम त्रास देण्यासाठी, कुणाकडून पैसे उकळण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचं समाजातलं नाव, त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी या कायदेशीर प्रक्रियेचाच गैरवापर केला जातो. पण आता या सगळ्यावर एक जबरदस्त चाप बसणार आहे. आणि हा चाप कोणी लावलाय माहितीये? थेट आपल्या न्यायव्यवस्थेने. एका ऐतिहासिक निर्णयामुळे आता खोटेपणा करणाऱ्यांना कायद्याची भीती बाळगावीच लागणार आहे. हा जो काही महत्त्वाचा निर्णय आहे तो आला आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून. आणि खरं सांगायचं तर या एका निर्णयाने संपूर्ण न्याय प्रक्रियेला एक नवी आणि खूपच कठोर दिशा दिली आहे. तर ही नेमकी केस कोणती आहे? केसचं नाव आहे मनोज कुमार पांडे विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य. 14 जानेवारी 2026 रोजी माननीय न्यायमूर्ती प्रवीण कुमार गिरी यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. आणि हा निकाल म्हणजे जणू काही खोट्या तक्रारींच्या विरोधातला एक कायदेशीर सर्जिकल स्ट्राईकच आहे. आणि या संपूर्ण निर्णयाचा सार या एका वाक्यात दडलेला आहे. बघा, आतापर्यंत काय व्हायचं? एखादी FIR खोटी आहे हे सिद्ध झालं की ती फक्त रद्द केली जायची. पण आता तसं होणार नाही. आता ती खोटी तक्रार करणाऱ्याला थेट शिक्षा होणार आहे. तर मग पाहूया या निर्णयामुळे जे खोट्या तक्रारी दाखल करतात त्यांच्यावर आता थेट आणि बंधनकारक कारवाई नेमकी कशी होणार आहे. ही प्रक्रिया आता अगदी सोपी आणि स्पष्ट झाली आहे. समजा पोलीस तपासात एखादी FIR 100% खोटी आहे हे सिद्ध झालं, तर आता ती केस फक्त बंद होणार नाही. उलट त्या तपास अधिकाऱ्यावर हे बंधनकारक असेल की त्याने त्या खोटी तक्रार करणाऱ्या व्यक्तीवर आणि त्याला साथ देणाऱ्या खोट्या साक्षीदारांवर स्वतंत्र फौजदारी खटला दाखल केलाच पाहिजे. म्हणजे आता सुटकाच नाही. आणि ही कारवाई काही हवेत केली जाणार नाहीये. यासाठी आपल्या भारतीय न्याय संहितेमध्ये म्हणजे BNS मध्ये स्पष्ट कायदेशीर आधार आहेत. कलम 212 आणि 217 अंतर्गत सरकारी अधिकाऱ्याला खोटी माहिती देण्याच्या गुन्ह्याखाली ही कारवाई केली जाईल. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या निर्णयात फक्त खोट्या तक्रारदारांसाठीच तरतूद नाहीये. या निर्णयाचा दुसरा आणि खरं तर तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे आता पोलिसांची जबाबदारी सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. आधी काय व्हायचं आणि आता काय होणार यात जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, पूर्वी खोटी तक्रार करणाऱ्यावर कारवाई होईलच याची काही शाश्वती नव्हती आणि तपास अधिकाऱ्यावर तर कोणतीच जबाबदारी नव्हती. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. तक्रारदारावर खटला चालवणं हे आता बंधनकारक आहेच, पण जर तपास अधिकाऱ्याने तसं केलं नाही तर त्याच्यावरच गुन्हा दाखल होणार आहे. हो, हे अगदी बरोबर आहे. जर तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला हे समजलं की FIR खोटी आहे आणि तरीही त्याने त्या तक्रारदारावर कारवाई केली नाही, तर तो पोलीस अधिकारी स्वतः अडचणीत येईल. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 199(ब) अंतर्गत कर्तव्यात कसूर केल्याचा गुन्हा दाखल होईल. म्हणजे आता पोलीसही अशा प्रकरणांकडे कानाडोळा करू शकणार नाहीत. तर मग या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी नेमका अर्थ काय? हा निर्णय आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे? चला यातले महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊया. पहिलं, कायदा आता निर्दोष व्यक्तींच्या पाठीशी अधिक मजबूतीने एका ढालीसारखा उभा आहे. दुसरं, कोणावरही खोटी तक्रार करणं हा आता एक गंभीर गुन्हा आहे ज्याची मोठी किंमत चुकवावीच लागेल. तिसरं, पोलीस अधिकारीही आता याला जबाबदार असणार आहेत. ते दुर्लक्ष करू शकत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या निर्णयामुळे सत्य आणि न्यायाचा विजय होईल ही आशा आता अधिक पक्की झाली आहे. म्हणूनच ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपल्या सर्वांसाठी हाच संदेश आहे. सावधान, कायद्याचा गैरवापर करणं टाळा. कारण आता कायदा निर्दोषांना संरक्षण आणि खोटाड्यांना शिक्षा देण्यासाठी अधिक सक्षम झाला आहे. आणि शेवटी विजय हा सत्याचाच होतो. सत्यमेव जयते. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान
आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.